अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, ताबडतोब आपण व्यवस्थेची तयारी करायची आहे. भाविकांना पुढे पुढे सरकून बसण्यास सर्वांना विनंती करायची आहे.
वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग, संत संग हाती वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग, संत संग हाती लाग, संत संग हाती लाग. संगीत विशारद अमोलजी महाराज बडाक आणि संगीत विशारद तुळशीरामजी महाराज दाभाडे.
वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप तोचे देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप तुका प्रेमी नाचे गाय तुका प्रेमी नाचे गाय गानियात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजी पंढरी सारिखाची आपला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा स्वयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग संत दीप करे साधका निष्पाप प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होणाऱ्या भाग्याचं चिंतन करणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैराग्याचं भाग्य सांगतात, 1 ज्ञानाचं भाग्य सांगतात, 2 भक्तीचं भाग्य सांगतात, 3 आणि या 3ही भाग्याकरता या अभंगाचं ध्रुपद सांगतात संत कृपेचे हे दीप. विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या या लाड सावंगी या नगरीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्रीराम भक्त हनुमंतरायाच्या या दिव्य अधिष्ठानापुढे समस्त ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, परिसरातील भजनी मंडळी, या परिसरातील सर्वच आदरणीय पूज्य महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा नामोत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा एका जागृत देवस्थानाच्या समोर ही सेवा होती. वाळवंटामध्ये ही सेवा होते. आम्हा पंढरपूरकरांना वाळवंट जास्त प्रिय. लाड सावंगीतल्या वाळवंटामध्ये कीर्तन करत असताना जणू काही पंढरपूरच्याच वाळवंटात कीर्तन करत असल्याचं आम्ही खूप सुंदर वातावरण, खूप छान, अत्यंत श्रोतावर्ग, नियोजन, टाळकरी मंडळी, आळंदीतील सर्व महाराज मंडळी, पूज्य महाराज माझ्या समोर आहेत, मनात आहेत. या सप्ताहाचे संयोजक भगवान महाराज आहेत. आपण सगळेजण आहात. एका चांगल्या वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. गंभीर महाराज तुम्हाला पलंग आहे, कौतुकाची गोष्ट आहे. आणि अशा एका सुंदर वातावरणामध्ये सुरू असणारा हा उत्सव, हनुमंतरायाच्या दिव्य अधिष्ठानापुढे सुरू असणारा हा उत्सव, या उत्सवामध्ये हा अभंग घेत असताना या अभंगातले 3 शब्द माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत.
एक वैराग्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, ज्ञान हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि भक्ती हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. परमार्थामध्ये या तीन तत्वाला खूप महत्त्व आहे, वैराग्य, ज्ञान आणि भक्ती. आणि हे तीन तत्व किंवा ही तीन भाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाची असतील तर संतांची कृपा लागते. ज्यांच्या अधिष्ठानापुढे ही सेवा चाललेली आहे ते भक्त हनुमंतराय एक संत आहे. आणि हनुमंतरायाच्या समोर सेवा करत असताना मला इथं आल्यानंतर सांगितलं हे जागृत देवस्थान आहे, त्यामुळे आपण सगळेजण हनुमंतरायाच्या चरणाजवळ बसत असताना आपल्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त होत असताना हनुमंतराय म्हणजे वैराग्याची मूर्ती, हनुमंतराय म्हणजे ज्ञानाची मूर्ती आणि हनुमंतराय म्हणजे भक्तीची मूर्ती म्हणून या भक्ताची योजना वैराग्य असेल, ज्ञान असेल किंवा भक्ती असेल, या तीन तत्वाचा समन्वय ज्यांच्या चरित्रातून आपल्याला अभ्यासाला मिळतो ते हनुमंतरायाचे चरित्र आहे. रामायण माझ्यापेक्षा जास्त अभ्यासलेली मंडळी आपण नाही, परंतु तरीही या तीनही चरणाचा अर्थ हनुमंतरायाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे एवढं चिंतन मला आजच्या कीर्तनामध्ये करत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे जे भाग्य प्राप्त झालं त्या भाग्याचं चिंतन तुकोबर आपल्या समोर मांडताना मला एक साधा जाता जाता एक विचार सांगून पुढे जायचं. संत भेट होण्याकरिता मागणारं भाग्य वेगळं आणि संत भेटीमध्ये प्राप्त होणारं भाग्य वेगळं. एक सूक्ष्मता मला वाटली म्हणून मांडतो मी आपल्या समोर. संत भेटी करता ही भाग्य लागतं, उजळले भाग्य आता वगैरे वगैरे सगळे अभंग आपण संत भेटीचे सांगतो. संत भेटी करता लागणारी भाग्य वेगळी आणि संत भेटी मध्ये प्राप्त होणारी भाग्य वेगळी. माझ्या अभ्यासाप्रमाणे या अभंगामध्ये संत भेटी मध्ये प्राप्त होणाऱ्या भाग्याचं चिंतन तुकाराम महाराज करतात. विठाला माझा फार गाथ्याचा अभ्यास नाही, पण मला असं वाटतं की अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक चरित्राची कलाटणी कशी मिळाली याचं चिंतन केलेलं असेल असं मला वाटतं. का सांगतो ऐका. हा अभंग निर्माण होण्याच्या पूर्वी आणि हा अभंग निर्माण झाल्यानंतर अशा दोन पद्धतीने तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करता येईल आपल्याला. थोडं सोप्या भाषेत बोलतो. संत कृपा होण्याच्या अगोदरचं चरित्र वेगळं आणि संत कृपा झाल्यानंतरचं चरित्र वेगळं. कळलं? संत भेट होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे असतो आणि संत भेट झाल्यानंतरचे आपण वेगळे असतो. बरं मी त्याच्या पुढचं सोपं बोलतो. सद्गुरूंची कृपा होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे आहोत आणि सद्गुरूंची कृपा झाल्यानंतरचे आपण वेगळे आहोत. बरोबर आहे? असं दोन चरित्र विचार करता यावं लागेल त्यांनी. बरं हेही नाही कळालं तर मी अगदी सोपं बोलू का. माळ घालण्याच्या अगोदरचे आपण, आता पुढलं बोलायची गरज आहे का, आणि माळ घातल्यानंतरचे आपण, याच्यात फरक आहे का नाही. माळ घालण्याच्या अगोदर जसे आपण होतो तसं माळ घातल्यानंतर वावरता येत नाही. दोनही भागामध्ये आपल्याला वेगवेगळं चरित्र अभ्यासाला मिळतं. समजा हेही नाही कळालं तर मी त्याच्या पुढचं बोलतो. लग्न होण्याच्या अगोदरची आपण, आता पुढलं बोलायची गरज नाही. एखादी आई आम्हाला म्हणत असते महाराज काही करा, आमच्या गावातल्या कीर्तनाला नका येऊ पण माझ्या मुलाच्या लग्नाला या. आग्रह झाला म्हणून आम्ही तिच्या मुलाच्या लग्नाला जातो. लग्न वगैरे सगळं झालं. एक वर्षभरानंतर आम्ही भेटायला तिथे गेलो आणि गेल्यानंतर त्या आईना विचारलं का हो मग आजी बरं आहे का तुमचं, तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही आलो होतो. एक वर्षापूर्वी तुमच्या मुलाचं लग्न झालं, तुम्ही आता सुलभूक पाहिलं, सगळं काही आनंदात चाललंय ना, खूप चांगला संसार चाललाय ना, काय म्हणतोय तुमचा मुलगा, संसार चांगला चाललाय ना. ती आई आम्हाला एकच वाक्य बोलण्यासारखं राहिलं नाही. एवढंच वाक्य महत्वाचं आहे. मला माझ्या दृष्टीने एवढंच वाक्य महत्वाचं आहे. याच्या अगोदरची आपण आणि नंतरची आपण हा फरक मी का करतोय आपल्याला, कारण या अभंगाची भूमिका मांडत असताना सुद्धा संत कृपा होण्याच्या अगोदरचं चरित्र आणि संत कृपा झाल्यानंतरचं चरित्र, संत भेट होण्याच्या पूर्वीचं चरित्र आणि संत भेट झाल्यानंतरचं चरित्र, असा दोन पद्धतीने चरित्राचं चिंतन करता येण्यासारखं आहे. विठाला संत भेटीचा आलेला जो अनुभव आहे तो तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या समोर व्यक्त करतात. खरं पाहायला गेलं
आपल्याला अनुभव सांगता येतो का, सांगता येत नाही, वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने अभ्यासता येण्यासारखे आहेत. मी जाता जाता फक्त 4 भूमिका सांगून पुढे जातो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नाही, अनुवादही नाही. एक समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभव आहे पण अनुवाद नाही. 2 समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. 3 आणि समाजामध्ये चौथा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही आहे, अनुवादही आहे. तुका म्हणे चाखोनी सांग, माझा अनुभव आहे आणि तुकोबाई त्याच्या पुढची भूमिका सांगतात. अनुभवे आले